संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज, वासनेचे बीज झवली जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, तुका म्हणे साधन, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजे आवडे, सुख घडोघडी वाढू लागे, श्रीपादनाथं गुरुराज वैद्यं मुमुक्षानामदानवेन्द्रके रक्षति, कोटि क्षेत्र निवासिनं तं वेदविंदान वरिष्ठं, जयाच्या संगतीने विराग झाला, मनोजरीचा दडभास गेला,
साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना विसरू कसा मी रामदास पादुकांना विसरू कसा मी बाळकृष्ण पादुकांना विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हाला संत सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदिने संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग आहे. विठ्ठल या अभंगातून तुकोबाराय मनुष्य जन्म हा 3 कारणांनी होत असतो. पहिला म्हणजे पाप, दुसरं म्हणजे वासना आणि तिसरं म्हणजे कर्म. तर ते एकदा तुकोबाराय म्हणजे रज संत चरणांच्या रजाने जीवावरती परिणाम होतो आणि जडावरती पण परिणाम होतो. तर तुकोबारायांचा असा नियम होता, सकाळी लवकर उठून स्नान संध्या करून ते डोंगरावरती भजन करायला जायचे. तर एक दिवशी असेच भजन करायला गेले आणि जिजामातींचा पण नियम होता, आई साहेबांचा. तर आई साहेब त्यांना भाकरी घेऊन जायच्या. तर तुकाराम महाराजांना शोधावं लागायचं त्यांना की कोणत्या नक्की डोंगरावरती गेलेत. एक भंडारी डोंगरावर जायचे, एक भामचंद्रावरती जायचे आणि एक गोराडेश्वरवरती जायचे. तर आई साहेब त्यांना भाकरी घेऊन जायच्या. ते एक दिवशी तुकाराम महाराजांना भाकरी घेऊन गेल्या त्या आणि भाकरी घेऊन गेल्यानंतर तुकोबारांना वाढलं. त्यांनी जेवायला वाढलेलं असताना काही त्या बोलल्या नाही. म्हणून तुकोबारायांनी असा घास उचलला आणि वरती पाहिलं त्यांच्याकडं. तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तर तुकोबारायांनी विचारलं त्यांना, तुम्ही का रडताय? तर त्या मला जेवण एवढं लांब आणावं लागतं म्हणून तुम्ही रडताय का? तुम्हाला त्रास होतो का त्याचा? तर आई साहेब म्हटलं, नाही महाराज, तसं काही नाही. पण एक होतं, तुम्हाला स्वतः जेवढा वेळ जातो तेवढा वेळ तुम्हाला उपाशी राहावं लागतं. ते मला वाईट वाटलं आणि म्हणून मी रडते. तुकोबारांनी सांगितलं, हाच प्रॉब्लेम आहे ना, मग उद्यापासून एक करायचं. ज्या वेळेला देवातून तुम्ही बाहेर निघता, बाहेर निघाल्यानंतर त्या 3 वाटा फुटतात. ज्या वाटेमधून तुम्ही कान लावून ऐकायचं, त्या वाटेला ज्या वाटेतून विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल, त्या डोंगरावरती मी गेलेलो असेल. म्हणजे संत चरणाच्या रजाने काय होतं, ते रज सुद्धा ते विठ्ठल विठ्ठल बोलू लागतं. आणि एकदा देवाचं असं डोकं दुखू लागलं. देवानी उद्धवाला सांगितलं की माझं डोकं दुखतंय. वैद्य आला, वैद्याने बघितलं, औषधोपचार केले, पण त्यांचं काय डोकं थांबत नव्हतं. देवाने सांगितलं की उद्धवा काय कर, माझे भक्त जिथं असतील, म्हणजे ते ह्याला वाळवंटामध्ये असतील, नाचत असतील, त्यांच्या पायाची माती घेऊन ये आणि ती डोक्याला लाव, म्हणजे माझं काय होईल, डोकं दुखायचं राहील. म्हणून उद्धव गेले तिथं, त्यांना सांगितलं की देवाचं असं असं डोकं दुखतंय. त्यांनी थोडीशी माती मागितली डोक्याला लावायची. तर तिथल्या भक्तांनी सांगितलं, आम्ही देणार नाही. का? त्याचं कारण काय? देवाला जर आमच्या पायाखालची माती लावली तर आम्ही नरकात जाऊ. मग देवाकडे परत गेले. उद्धव म्हणले, देवा ते देत नाहीत मला माती. एक काम करा, तुम्ही वृंदावनात जा, तिथे गोपिका रासलीला करत असतील, त्यांच्याकडून काय करा, त्यांच्या पायाची माती थोडीशी ते देतील, त्यांच्याकडून घेऊन या. म्हणून ते तिथे गेले. त्या गोपिकांना सांगितलं की देवाचं असं असं डोकं दुखतंय. औषधोपचार बरेच केले पण ते काही राहत नाही. देवाने सांगितले की तुमच्या पायाखालची माती थोडीशी पाहिजे, त्यांनीच माझं डोकं राहील. काही गवळणी घरी गेल्या, पाण्याचे हांडे आणले आणि ते ओतले, त्याचा चिखल केला आणि एक गोळा
बुद्धाजवळ दिला, म्हणले जावा आणि देवाच्या डोक्याला लावा. देवईची राजा चरणाची माती, देवईची राजा चरणाची माती, देवईची राजा चरणाची माती, देवईची राजा चरणाची माती, भारताचा जाते मागे मागे, देवईची राजा चरणाची माती, देवईची राजा चरणाची माती, देवईची राजा चरणाची माती, देवईची राजा चरणाची माती. देवईची रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. देव भक्ताच्या माग माग, नामदेवांच्या माग पळत होते. त्यांच्या पायाची धूळ घ्यायची आणि कपाळाला लावायचे. तर एकदा आता हे राजाचं झालं, पण जीवाचं कसं काय होतं, म्हणजे वासनेचं बीज कसं जळतं. एकदा आपले नाही हे आपले जडभरत राजा राज्य कारभार करत होते. चांगलं चाललं होतं राज्य त्यांचं चांगलं राज्य चालत असताना ते देवाची भक्ती करायचे, राज्य चालवायचे. आणि ते चालवत असताना बराच काळ गेला, सगळं सुरळीत चाललं होतं. पण त्यांना असं वाटलं आपल्याला हा देवाने जन्म दिलाय, आता रावणाने एवढं कमवून पण काही निघू शकला नाही. तो आपण हे सगळं कमवतोय, एवढं सगळं सांभाळतोय. त्या जडभरत राजाला अनुताप झाला आणि त्या अनुतापामुळे तो काय झाला, जडभरत राजा राज्य सोडून निघून जायचं ठरवलं त्यांनी. आणि ते वनामध्ये गेले. बराच दिवस झाला, बराच दिवस त्यांनी देवाची भक्ती केली. सकाळचा त्यांचा नियम चालवला, सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची, सतत नामस्मरण. खूप छान त्यांचं भक्तिमय वातावरण चाललं होतं. आणि एक दिवशी असंच सकाळी स्नानासाठी गेले आणि स्नानासाठी गेल्यानंतर तिथे हरिण आलं आणि ते गर्भवती हरिण होतं. ते गर्भवती हरिण पाणी पिण्यासाठी आले होते. तिथं जडभरत राजा आंघोळ करत होते आणि ते पाणी पित असताना वाघाची डरकाळी ऐकू आली त्या हरणाला. आणि जशी वाघाची डरकाळी ऐकली तशी त्यांनी उडी मारली. उडी मारल्यानंतर काय झालं, त्याचा गर्भ खाली पडला. गर्भ खाली पडल्यामुळं ते पाण्यातच पडला आणि ते निघून गेलं. ते जडभरत राजाने पाहिलं, त्या पिल्लाला उचलून घेतलं आणि खूप वेळ वाट पाहिली, पण ते हरिण काय परत आलं नाही. म्हणून जडभरत राजाने त्यांना त्या पिल्लाला घेऊन आपल्या कुटीमध्ये आले, त्याचा सांभाळ केला, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि ते हळूहळू मोठं होत गेलं. पण त्यामध्ये असं झालं की जडभरत राजा ज्या कारणासाठी सगळं सोडून आले होते त्याच्यामध्ये खंड येऊ लागला. ते हरिण यायचं, त्यांना ध्यानाला बसले की त्यांच्या मांडीवर बसायचं, त्यांना चाटायचं. हळूहळू त्यांना लळा लागला. जडभरत राजाला पण त्याचा लळा लागला आणि त्या हरणालाही त्याचा लळा लागला जडभरत राजाला. मग ते त्यांच्या भक्तीमध्ये विघ्न यावं लागले थोडे आणि हळूहळू ते खूप दूर जाऊ लागले भक्तीपासून. त्या हरणाला सतत खायला घाल, त्या हरिण कुठं गेलं दिसाना की त्यांना ते नुसती त्याची चिंता लागायची, हरिण कुठे गेलं. कालांतराने ते हरिण आपल्या प्राण्यांच्या प्रमाणे ते रानात निघून गेलं. पण त्या रानात निघून गेल्याचा जडभरत राजावरती इतका परिणाम झाला की सतत त्याची चिंता करू लागले. आणि त्या चिंतेमध्ये काय झालं,
जडभरत राजाचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ते त्यांची वासना त्याच्यामध्ये गुंतून जडभरत राजा हो हरनगर बागेला जडभरत राजा जडभरत राजा हरणी गर्भाला गेला. काय झालं? तो वासनेने घाला घातला. त्या वासनेमुळे त्यांना जन्म घ्यावा लागला. एकदा कबीर महाराजांच्या घरी संत मंडळी आली, वारीला चालले होते. कबीर महाराजांचं त्यांना माहिती होतं मोठे भक्त आहेत, तर ते वारी चाललेले असताना ते तिथं थांबले कबीर महाराजांच्या तिथं. मग कबीर महाराजांना असं वाटलं की आपल्या घरी वारकरी आले, त्यांना जेवण खावण करून त्यांना पाठवलं पाहिजे, तेवढं पुण्य आपल्याला कमी पडेल. पण कबीर महाराजांची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. पण त्यांनी ठरवलं होतं की भक्तांना जेव घालायचं. म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नींना सांगितलं, आपल्या घरी संत मंडळ आले, तुम्ही काय करा, वाण्याच्या दुकानात जा आणि वाण्याकडून काय उधार मिळालं तर घेऊन या, आपण त्यांचं काम करून फेडून टाकू. त्या म्हणल्या ठीक आहे. त्या गेल्या वाण्याच्या घरी दुकानामध्ये गेल्या. वाण्यांना सांगितलं की आम्हाला काही साहित्य हवंय, आमच्या घरी असे संत मंडळी आले, त्यांना जेवू घालायचंय, वारकरी आले. तर ते म्हणले आम्ही काय काम करू, तुमचं काही काम असेल ते करू, तुमचं तुम्ही फेडून टाकू आम्ही. ते म्हणले ठीक आहे. साहित्य दिलं, पण वाण्याला एक वासना झाली. त्या वाण्याने सांगितलं की मी तुम्हाला साहित्य देतो, पण तेवढी तुम्ही माझी काय करा, काम वासना पूर्ण करा. रात्री तुम्ही माझ्या घरी या, माझी वासना पूर्ण करा. त्या म्हणल्या ठीक आहे. गेले, सगळं साहित्य बनवलं, जेवू घातलं. पण कबीर महाराजांना प्रश्न पडला, तो वाणी कधी मला 1 रुपयाचं उधार देत नाही, तुम्हाला एवढं दिलं कसं? त्यांनी विचारलं त्यांना. तर त्या आईसाहेबांनी सांगितलं की असं मी वाणीला सांगितलंय, तो मला बोलला की मला आज माझी वासना पूर्ण करा. तर कबीर महाराज म्हणले, तुम्ही संतांसाठी एवढं केलं, तुम्ही भक्तांसाठी एवढं केलं. तर ते म्हणले ठीक आहे, मी पण येतो तुझ्या बरोबर. म्हणून ते तसं बोलून ते रात्री निघाले. कबीर महाराज म्हणले, तू मला रात्रीचं सोडतो, तुम्ही रातचं एकटे येण्यापेक्षा मी येतो तुमच्या बरोबर. आणि तेही निघाले त्यांच्या बरोबर. गेले, दरवाजा वाजवला. कबीर महाराज म्हणले, मी तर कट्ट्यावरती थांबतो, तुम्ही जावा आणि भेटा त्याला. ते त्या वाण्याच्या घराचा कट्टा होता, त्या कट्ट्यावरती म्हणले मी झोपतो. त्यांनी दरवाजा वडला, वाणी वाट पाहत होता. घरामध्ये गेले, खूप वेळ झाला, तर आतून रडण्याचा आवाज येऊ लागला. तो वाणी मोठमोठ्याने रडत होता, आई साहेब मला माफ करा, आई साहेब माफ करा, मला माझं चुकलं, माझ्याकडून ही पाप वासना झाली आणि मी माफी मागतो. त्यांचे पाय पकडले आणि रडू लागला जोरजोरात. त्यानंतर आई साहेबांनी म्हटले, सोडा माझे पाय, सोडा.
ते सोडायला म्हणले ठीक आहे तुम्हाला माफ केलं. माफ केलं आणि ते बाहेर आले. तर काय झालं होतं, तर संतांचे पाय लागले होते त्यांच्या घराला, म्हणजे त्यांच्या घराला पाय लागले त्या वाण्याच्या. आणि त्या पाय रजचरणामुळं त्यांची काय झाली, वासना बाद झाली अभंगाचं. हो हो चरणांच्या राजामुळे त्या वाणीची काय झालं, वासना बाद झाली. आणि मग काय झालं, साधू संतांनी प्रत्येक जीवाचा, संतांचं काय झालं, संत कशासाठी आलं, उतराया जय जय जीवा उतराया जय जीवा उतराया जय जीवा उतराया संतांचा अवतार उद्धार करण्यासाठी, ह्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी झालाय. तुकाराम महाराज गावोगावी फिरायचे. गावोगावी फिरून काय म्हणायचे, देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी, हो देव घ्या कोणी, देव
साठवण्याची गुणावरी हकारुनी सांगे तुका हकारुनी सांगे तुकाराम महाराज हाका मारून सांगत होते. का सांगत होते तर त्यांना ह्या जड जीवनचा कळवा आला की हे कुठेतरी भरकटत चालले. ह्या जीवाचा उद्धार कशामुळे होईल तर तुकोबारायांनी जवळ घेतलं. या रे लहान तो यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. कसे या कुठून या पण या कशाला या तर या जीवाचा उद्धार करण्यासाठी या. सकळाशी आरे राष्ट्रसंत सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी हेच काम घरोघरी जाऊन केलं. या जीवाला खरं वर्म खरं काय आणि खोटं काय उजळा वया आलो वाटा आणि खरा खोटा निवाडा. संत श्रीपाद बाबांनी संत रामदास बाबांनी आपल्या काकांनी आपल्या चुली समोर जाऊन सांगितलं की काय करा कामामध्ये काम काय काम
काम काही म्हणा राम राम. काम करता करता आपण ते नाम घेऊ शकतो. ही रीत कुणाकडे आहे? ही रीत संतांकडे आहे. भक्त प्रल्हाद दैत्य कुळामध्ये जन्माला आले. हिरण्यकशिपूच्या पोटी हिरण्यकशिपूच्या नगरामध्ये असा नियम होता की कुणीही देवाचं नामस्मरण करायचं नाही. पण त्यांच्या पोटी एक भक्त जन्माला आला, भक्त प्रल्हाद. तर प्रल्हाद सतत नामस्मरण करत होते, सतत ध्यानस्थ असायचे. आणि हे हिरण्यकशिपूला आवडत नव्हतं. पण हिरण्यकशिपूने काय केलं, आपल्या सेवकांना सांगितलं ह्या ज्या भक्त आहे भगवंताचा, त्याला तुम्ही काय करा, दरीमध्ये टाकून द्या. दरीमध्ये टाकलं, तिथून परत आले. परत म्हणले उकळत्या तेलामध्ये टाका. उकळत्या तेलात टाकलं, पण त्या उकळत्या तेलाचे काही फुलं तयार झाली त्या तेलामध्ये. तर हा प्रभाव सगळा नामामुळे होत होता. पण ते हिरण्यकशिपूला काही लक्षात येईना, हा परत कस काय येतो. नंतर हातीच्या पायाखाली दिलं, हातीच्या पायाखाली दिलं, तरी काय परिणाम झाला नाही. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. मागे पुढे उभा राहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया गात निवाराया. तो भगवंत प्रत्येक वेळेला त्या भक्त प्रल्हादाला वाचवायचा. पण त्यांची एक होलिका म्हणून एक सेवक होती किंवा बहीण होती. आणि त्या होलिकेने सांगितलं, एक काम करा, तुम्ही एक अशी होळी बनवा आणि त्या होळीत मी बसते त्याला मांडीवर घेऊन. तिला असं वरदान होतं की त्या अग्नीने ती मरत नव्हती. पण ते सांगितल्यानंतर त्यांनी सगळं तयार केलं. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतला आणि ती आग पेटवली. ती आग पेटवल्यानंतर भक्त प्रल्हादाला सतत नामस्मरण चालू होतं. सतत नामस्मरण चालू असल्यामुळे काय झालं, ती होलिका जळून गेली. होलिका जळून गेली, पण भक्त प्रल्हाद काय झालं, तसेच राहिले. कारण की ते आनंदात होते. सतत भगवंताचं नामस्मरण करत असताना ते त्याचा आनंद घेत होते. मुक्ताबाई एका अभंगामध्ये म्हणतात, जोड झाली रे शिवाची, भ्रांती मिटली रे जीवाची. जोड झाली त्या भगवंताची, जीवाची आणि शिवाची जोड झाली. आनंदाची आनंदला मन हे वेळ झाले बाबा म्हणाले. 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 आश्रया
पुन्हा कोणाला वाढला घेताना घेताना विठोबाचे घेताना विठोबाचे पर्वत जळतील बाबाचे पर्वत जळतील बाबाचे पर्वत जळतील बाबाचे घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे त्या नामस्मरणाने काय झालं ते पाप जळून गेलं आणि हेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात मग राम नामे उपजे आवड मग राम नामे उपजे त्या रामनामाने काय झालं रामनामाने चित्तामध्ये काहीतरी हे झालं परिवर्तन झालं
त्या परिवर्तनामध्ये काय झालं, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, ह्या जीवनात काय तर त्या आनंदाने काय झालं, तर डोळ्यातून अश्रू धारा येऊ लागल्या. नारदाला तो भाव झाला. काय झाला नारदाला, तो भाव झाला. रोमांच उचलले वेगी, स्वेद दाटला सर्वांगी, कंठ प्रेम दाटे नैने नीर लोटे, 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 कंठ प्रेम दाटे नैने अनुभव व्यासांना सुद्धा आला. ते नारदाचे वचन करती संशयाचे दहन, व्यासांची समाधान सो सुखे हो पूर्ण सरले. त्या भावाने काय झालं, तो भाव जागृत झाला. तो भाव पांडुरंगांना पण झाला. नाचता नाचता देवाचा गैरा सुद्धा आला आणि तो अनुभव नामदेव महाराजांना सुद्धा आला. नामदेव महाराज देवाचे लाडके भक्त होते, पण नामदेव महाराजांना काय होतं, ते तत्व माहिती नव्हतं. देवाचा संघ होता, पण देवाचा एक सगुण साकार रूप आहे, एक निर्गुण निराकार आहे. पण ते सगुणाला भक्ती करत होते, सगुणाची. त्यांना निर्गुणाची भक्ती माहिती नव्हती. ती भक्ती कशी करायची हे त्यांना काही माहिती नव्हतं. पण एक दिवशी काय झालं, मुक्ताबाईंनी त्यांना जेवायला बोलवलं. अतिथी आदर केला मुक्ताबाई, त्यांना जेवायला म्हणून बोलवलं आणि गोरोबा काकांना सांगितलं, सगळे जेवायला बसले, त्याच्यातलं मडकं कोणतं, कच्चं कोणतं
कोणतं पीक आहे ते बघा. त्याचा अर्थ काय त्यांना कळला नाही नामदेव महाराजांना. गोरोबा काकांनी चेक करायला घेतलं थापाटनं. सगळ्यांना, मुक्ताबाईला, ज्ञानेश्वर महाराजांना, निवृत्तीनाथांना सगळ्यांचं चेक केलं आणि नामदेव महाराजांवरती नंबर आला. जसं ते थापाटनं मारलं तेव्हा नामदेव महाराज डोकं चोळत नामा कच्चा बे कच्चा, 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 नामा कच्चा बे कच्चा. ओ नहीं गुरु का बच्चा, नहीं गुरु का बच्चा, गुरु का बच्चा. नामदेवांना मुक्ताबाईंनी कच्चं ठरवलं. नामदेव महाराज देवाकडे गेले. देवा, तुझी संत मंडळी काय कपटी आहेत. अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडाने डोई फोडली माझी. जेवायला म्हणून पाहुणा म्हणून बोलवलं देवा आणि त्यांनी लाकडाने डोकं फोडलं माझं. देवा तूच सांग ना, हे खरं आहे का? मी कच्चा आहे? देव म्हणले हो नामदेव तू कच्चा आहे. देवा कसं काय? म्हणले तू फक्त मला सगुणाने ओळखतोस, तू निर्गुणाने ओळखलेलं नाहीयेस मला. हे दिसतंय ते कधीतरी नाश पावणार आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे नाश पावणार आहे. तू मला खरी भक्ती कर माझी. मग त्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे आवड्या नागनाथाला जा. आवड्या नागनाथाला जा, तिथं तुझे गुरु आहेत, त्यांच्याकडून काय कर, अनुग्रह घे. ते तिथं गेले. तिथं पाहिलं तर ते पिंडीवरती पाय ठेवून झोपले होते. नामदेवांनी पाहिलं, देवाने कोणाकडे पाठवलंय? हे देवाच्याच वरती पाय ठेवून झोपलेत. म्हणून त्यांनी सांगितलं, अहो बाबा तुम्ही देवावरती पाय ठेवलाय. म्हणले माझं वय झालंय. नामदेवा तेवढं बाजूला कर. त्यांनी उचललं, बाजूला ठेवलं. तिथं पिंड तयार झाली. असं सात ठिकाणी ते उचलून पाय ठेवले. 7 ठिकाणी पिंड तयार झाली. मग नामदेवांना कळलं की हे साधे नाहीयेत, हे कोणतरी भक्त आहेत, महान भक्त आहेत. नामदेवांना काय केलं? त्यांनी अनुग्रह दिला. पुण्य पडले बहुत दिसा,
नामदेवांना काय झालं, नामदेवांना अनुग्रह दिल्यानंतर नामदेवांना काहीतरी झाले. ऐसे ऐकून या नामा तरारीला मूलचा गंध पडला भूमीवरी. भूमी लोळे नामा कंठ सद्गिरीत डोळ्या समोर अश्रुपात. या देवाचे